या ठिकाणी उपस्थित आदरणीय बंतेजी बंते धनपालो यांनाही मी विनम्रपणे अभिवादन करतो। त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या ह्या चलो धम्म की ओर या उपक्रमाच्या अंतर्गत आजचे जे काही पुष्प जे आहे त्या पुष्पाला किंवा त्या प्रवचनाला ऐकण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण उपासक उपासिका यांना पण माझा सप्रेम जय भीम। आज आपण धम्मपद यामधील 44 आणि 45 नंबरची गाथा जी आहे त्याबद्दल आपण धम्मदेशना मी देणार आहे। आतापर्यंत तुम्ही 44 आणि 45 म्हणजे 43 धम्मपद जे आहेत त्याबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे। बऱ्यापैकी आता धम्माबद्दल माहिती तुम्हाला मिळालेलीच असेल। प्रत्येक धम्मपदाची कथा आणि गाथा ही पण तुम्हाला माहीत झालेली असेल। आता ही जी धम्मपद जे आहे 44 नंबर आणि 45 नंबर हे जे धम्मपद जे आहे हे भगवान बुद्धांनी श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये जवळजवळ 500 भिक्खू जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये सांगितलेली आहे। आता हे 500 भिक्खू त्याची कथा अशी आहे की हे 500 भिक्खू म्हणजे भगवान बुद्धांसोबत अशी चारिका करत असताना हिंडत असताना परत फिरून आल्यानंतर म्हणजे विहारामध्ये जेतवनामध्ये परत फिरून आल्यानंतर ते एकत्र बसतात आणि एकत्र बसल्यानंतर ते एकमेकांमध्ये चर्चा करतात, बोलतात की आपण ह्या ठिकाणी गेलो होतो, आपण त्या ठिकाणी गेलो होतो, तिथे अशा प्रकारचा डोंगर होता, तिथे अशा प्रकारची नदी होती, तिथली माती काळी होती, तिथली माती लाल होती। असे ज्या ज्या ठिकाणी ते गेलेले त्या त्या ठिकाणावरचं काय करत होते ते वर्णन करत होते। असं वर्णन करत असताना भगवान बुद्ध आपल्या साधनेतून उठून त्या ठिकाणी येतात आणि त्या भिक्खूंना म्हणतात की तुम्ही काय चर्चा करत आहात। तर भिक्खू जे आहेत ते भिक्खू भगवान बुद्धांना सांगतात की आम्ही तुमच्या सोबत ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणचे आम्ही वर्णन करीत आहोत की या ठिकाणी अशी माती होती, लाल माती होती, काळी माती होती, डोंगर होता वगैरे वगैरे। तर भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की अशा प्रकारची ही जी पृथ्वी आहे, ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचं अशा प्रकारचं बाह्य वर्णन करण्यापेक्षा तुम्ही जे पृथ्वीचं आध्यात्मिक जे वर्णन जे आहे ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल किंवा लाभ होईल। तर अशा प्रकारे भगवान बुद्ध सगळ्या भिक्खूंना असा उपदेश देतात की तुम्ही जे काही बाह्य वर्णन करत आहात त्यापेक्षा तुम्ही आतील वर्णन, आध्यात्मिक वर्णन हे जर केलं तर तुम्हाला त्यापासून लाभ होणारच आहे। तर त्यावेळेस मग भगवान बुद्ध ही गाथा म्हणतात, को इमं पृथ्वीं विचेस्सति यम लोकंच इमं सदेवकं को धम्मपदं सुदेशिकं कुशलो पुष्पम इव पचेस्सति। आता या ठिकाणी भगवान बुद्धांनी ही जी गाथा म्हटलेली आहे की को इमं पृथ्वीं विचेस्सति, म्हणजे को म्हणजे कोण, इमं म्हणजे ही, पृथ्वी म्हणजे काय पृथ्वी, आणि विचेस्सति म्हणजे काय जाणेल, समजेल, साक्षात्कार करेल अशा पद्धती। म्हणजे ही जी पृथ्वी जी आहे ह्या पृथ्वीला कोण समजून घेईल किंवा कोण जाणून घेईल किंवा कोण याचा साक्षात्कार करेल अशा प्रकारे भगवान बुद्ध सर्व भिक्खूंना विचारतात। एवढंच नाही तर पुढे याच्याही पुढे भगवान बुद्ध म्हणतात की यमलोकंच, आता यमलोक जे आहे म्हणजेच काय मृत्यूलोक, याला सुद्धा कोण समजून घेणार, कोण जाणून घेणार,
कोण त्याचा साक्षात्कार करणार, हे सुद्धा भगवान बुद्ध त्यांना विचारतात. आणि त्याचबरोबर सदेवकं म्हणजे देवांसहित. आता हे देव काय आहेत हे आपण बघूया. आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडी माहिती देणारच आहे. तर यमलोक, सदेवलोक आणि पृथ्वी ह्या सर्वांना कोण समजून घेईल, जाणून घेईल किंवा त्याचा साक्षात्कार करेल, असं भगवान बुद्ध त्या भिक्खूंना म्हणतात. त्यानंतर परत भगवान बुद्ध म्हणतात को धम्मपदं सुदेशितं. म्हणजे जे धम्मपद जे आहे, भगवान बुद्धांनी जो काही धम्म सांगितलेला आहे, सुदेशितं म्हणजे उत्तम प्रकारे देशना दिलेला धम्मपद, याला सुद्धा कोण समजून घेईल, याला कोण जाणून घेईल किंवा याला सुद्धा कोण साक्षात्कार करेल, अशा प्रकारे म्हणजेच कसं, कुशलो पुष्पम इव पचस्सती. जसं की एक आपला माळी जो असतो की नाही, माळी सुंदर त्याला हार करायचा असतो, तर ज्यावेळेस तो बगीच्यामध्ये जातो, तर बगीच्यामध्ये गेल्यानंतर तो जे फुलं गोळा करतो नाही का, तर त्या पद्धतीने तो गोळा करत असताना काय करत असतो की पूर्ण उमललेले फूल तो तोडत असतो नाही का, पूर्ण उमललेले फूल तोडत असतो. कोमजलेले फूल तो तोडत नाही किंवा कळी तोडत नाही किंवा किडे मोकड्यांनी खाल्लेले जे फुलं जे आहेत ते तो तोडत नाही. जे सुंदर आणि पूर्णपणे वाढ झालेले जे काही फुलं असतात त्यांना तो वेचत असतो. तर त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा, म्हणजे भगवान बुद्ध त्यांना भिक्खूंना सांगतात की त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा धम्मामधले जे काही धम्मपद जे आहेत किंवा जो धम्म आहे तो सुद्धा तुम्ही वेचून घ्या, वेचून काढा, समजून घ्या, त्याचा साक्षात्कार करा. अशा प्रकारे भिक्खूंना भगवान बुद्ध उपदेश देतात. पुष्पम इव म्हणजेच काय, पुष्प म्हणजे काय, पुष्प, आणि इव म्हणजे त्यासारखे. तर त्या मालाकार जो आहे किंवा तो माळी जो आहे तो जसा एक एक चांगलं फूल जे वेचतो, तसं तुम्ही सुद्धा धम्मातून चांगल्या गोष्टी एक एक वेचून तुम्ही धम्म समजून घ्या. अशा प्रकारे भगवान बुद्ध त्यांना उपदेश देतात. आता हे जे करत असताना जो कोणी हे जे करत असतो, तर त्याबद्दल भगवान बुद्ध सांगतात की त्याला कोण म्हणतात, काय म्हणतात. म्हणजे हे जे काम जो करत असतो त्याला काय म्हणायचं असतं, तर त्याला भगवान बुद्ध म्हणतात सेखो. म्हणजे जो शिक्षा घेत आहे, अंडर ट्रेनिंग आहे, धम्म ज्ञान तो जो घेत आहे, तो प्रशिक्षित होत आहे, धम्मामध्ये प्रशिक्षित होत आहे, त्याला भगवान बुद्ध काय म्हणतात, सेखो म्हणजे शिक्षित होणे. आता सिक्खती या शब्दापासून हा सेखो शब्द तयार झालेला आहे. तर तोच व्यक्ती जो आहे सेखो पथविंग विचेस्सती, म्हणजे हा जो प्रशिक्षण घेणारा जो उपासक आहे किंवा उपासिका आहे, हाच पृथ्वीला उत्तम प्रकारे जाणू शकतो, त्या समजू शकतो किंवा त्याचा साक्षात्कार करू शकतो. आता हा सेको हा शब्द काही नुसतंच एवढंच त्याचा अर्थ नाही की प्रशिक्षित घेणं, ट्रेनिंग करणं, त्याचा खूप मोठा पुढे त्याचा संदर्भ आहे, त्याचा अर्थ खूप मोठा आहे. तो मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगेलच. तर हा जो सेखो जो व्यक्ती जो आहे, म्हणजे शिक्षित व्यक्ती जो आहे, प्रशिक्षित व्यक्ती जो आहे, जो धम्माचं ज्ञान ग्रहण करीत आहे, असाच व्यक्ती पृथ्वी, नंतर यमलोक, नंतर सदेवलोक किंवा जे काही धम्मपद जे आहे भगवान बुद्धांनी सांगितलेले, तो ह्या मालाकार जो आहे, माळी आहे, तोच त्या फुलांप्रमाणे ह्या पूर्ण बुद्ध तत्वज्ञानापासून किंवा धम्मामधून तो वेचून त्याचा साक्षात्कार करू शकतो किंवा समजू शकतो. तर हीच परिस्थिती आज तुमची आहे, आज तुमची आहे. आता यामध्ये हे मी का म्हणतो आहे
मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ह्या धम्मप्रवाहामध्ये येण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली होती? श्रद्धा. की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत तुम्ही धम्मप्रवाहामध्ये प्रवाहित होऊ शकत नाही. कारण श्रद्धा जी आहे तुमच्या मनातला प्रमाद जो आहे किंवा अकुशल जे काही चित्त जे आहे ते काय करते? सेटल डाऊन करते, म्हणजे खाली बसवते आणि कुशल चित्त उत्पन्न करते. कारण मग तुमच्या मनामध्ये काही संशय नसला की माणूस त्या पद्धतीने काम करतो. तर ही जी श्रद्धा तुमची मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितली, तर मला आशा आहे की त्यापैकी थोडीफार तरी श्रद्धा तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालेली असेल आणि आता ती श्रद्धा उत्पन्न झालेली आहे आणि आता तुम्ही धम्मप्रवाहामध्ये काय पाऊल टाकत आहे. तर आता हे पाऊल जे टाकत आहात किंवा प्रवेश करत आहात तर तो कसा करायचा असतो किंवा काय काय धम्मामध्ये आहे आणि आपण तो प्रवाह किंवा त्या ज्या स्टेप्स आहेत त्या कशा आपण करायच्या आहेत याच्याबद्दल ह्या धम्मपदामध्ये माहिती दिलेली आहे. तर यामध्ये सर्वात प्रथम यमलोक आणि सदेवक हे दोन शब्द तुम्हाला सांगितले, बरोबर. आता यमलोक जो आहे आणि सदेव जे आहे, आता हे कठीण थोडंसं तुम्ही कधी ऐकलं नसेल किंवा ऐकलंही असेल, परंतु तुमचा विश्वास बसेल किंवा न बसेल, परंतु तुम्हाला हे थोड्या गोष्टी काहीतरी ऐकावा लागतील. कारण ह्या धम्मामध्ये आहे, परंतु आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं असेल किंवा न सांगितलं असेल हे मला माहीत नाही. तर हे यमलोक आणि देवलोक हे जे आपण असं जे काही उच्चार करतो, तर हा जो लोक हा जो शब्द जो आहे, या शब्दात हे जे लोक हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो? एक अर्थ होतो लोक म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण लोक, बरोबर. आणि दुसरा अर्थ जो आहे ह्या लोकाचा तो म्हणजे काय? अस्तित्व किंवा काय म्हणतो आपण त्याला, एक लेअर म्हणतो ना आपण, स्तर त्याला लोक म्हणतात. साधनेच्या क्षेत्रामध्ये जे आपलं चित्त आणि आपलं जे शरीर जे आहे त्याचा पूर्ण जो काही क्षेत्र आहे त्याला सुद्धा लोक म्हटलेला आहे. तर हे जे काही लोक जे आहेत हे भगवान बुद्धांनी त्यांच्या साधनेतून, त्यांच्या चिंतनातून, ध्यानातून त्यांनी जे काही शोधून काढलेत, हे जे काही विश्व जे आहेत हे 31 स्तरावरती विभाजित झालेलं आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. जसं आपण पुस्तक एकावर एक ठेवल्यानंतर कसा स्तर तयार होतो की नाही, तसे हे स्तर आहेत. 31 लोकांचे हे काय आहे? स्तर आहे. त्यामध्ये यमलोक आहेत आणि मनुष्य लोक आहेत. आलं लक्षात? आता ते लोक किती प्रकारचे आहेत ते मी तुम्हाला 31 प्रकारचे जे लोक सांगितले ते मी तुम्हाला फक्त नावं सांगतो, तुम्ही ऐकून घ्या. आलं लक्षात? त्यामध्ये पहिला जो आहे 4 अधोगतीचे लोक आहेत. 4 लोक जे आहेत ते अधोगती म्हणजेच काय की त्या लोकामध्ये असणारे जो कोणी जीवजंतू असेल, प्राणी असेल, मनुष्य असेल, तो काय अधोगतीला गेलेला असतो. आणि अधोगती म्हणजे काय? अधोगती म्हणजे काय की तो व्यक्ती धम्मापासून कोसो दूर गेलेला असतो, तो धम्मामध्ये नसतो, त्याची प्रगती झालेली नसते. आता ह्या अधोगतीचे जे काही 4 लोक जे आहेत, 4 अपाय गतीचे जे लोक आहेत, तर ते कोणकोणते आहेत? पहिला जो सांगितलेला आहे निरय सांगितलेला आहे, नंतर असुर सांगितलेला आहे, नंतर पेत सांगितलेला आहे आणि तिरच्छान सांगितलेलं आहे. आता हे 4 प्रकारचे लोक अधोगतीचे आहेत. जो व्यक्ती अकुशल कर्म करतो किंवा जोही प्राणी जो असेल अकुशल कर्म करणारा जो असेल तो ह्या क्षेत्रामध्ये जन्म घेतो, अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे.
आता हे डिटेलमध्ये मी तुम्हाला कधीतरी सांगेल, परंतु या गोष्टी आहेत, हे तुम्ही मान्य करा. अगर न मान्य करा, बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये याचं सुद्धा वर्णन आहे. आलं लक्षात. आता हे 4 अधोगतीचे लोक झाले. त्यानंतर 6 देवलोक आहेत. 6 देवलोक आहेत. ते कोणते आहेत? चातुर्महाराजिक आहे, तायंतीस आहे, यामा आहे, तुसित आहे, निर्माणरती आणि परनिर्मित वशवर्ती. अशा प्रकारचं म्हणजे हे ऐकल्यानंतर आपल्या बुद्ध धम्मामध्ये असं काहीतरी आहे याची जाणीव थोडीफार तरी तुम्हाला होईल. आतापर्यंत आपण जे काही ऐकत असतो नेहमीप्रमाणे त्याच्यापेक्षा हे थोडंफार वेगळं असू शकतं किंवा तुम्ही ऐकत असाल. तर हे 6 देवलोक आहेत, बरोबर. त्यानंतर 16 रूप ब्रह्मलोक आहेत. 16 रूप ब्रह्मलोक म्हणजे काय? ज्याला शरीर आहे, अस्तित्व आहे, त्याला रूप म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मलोक, ब्रह्म म्हणजे काय? श्रेष्ठ. आणि लोक म्हणजे काय? अस्तित्व. तुम्हाला मी सांगितलं म्हणजे 16 रूप ब्रह्मलोक, बरोबर. आणि त्यानंतर 4 अरूप ब्रह्मलोक आहेत. अरूप म्हणजे ज्याच्यामध्ये शरीर नाही, त्याचं फक्त मनोमय नाम आणि चित्त एवढंच शिल्लक असतं, त्याला शरीर, ठोस शरीर नसतं. अशा प्रकारचे हे 4 कोणते लोक आहेत? अरूप ब्रह्मलोक. आता यांची सगळ्यांची बेरीज केल्यानंतर होतात किती? 31 लोक होतात, बरोबर. त्यामध्ये मी एक तायंतीस नावाचं नाव पण मला केलं ना, तर हा तायंतीस तुमच्या ओळखीचा आहे. अलग लक्षात. तायंतीस म्हणजे काय? 33. आणि 33 तुम्ही काय म्हणत असतात? 33 कोटी देव कोणाच्या पोटात असतात? गाईच्या पोटात असतात. आणि गाय दिसली की मग आपण त्याला काय करतो? स्पर्श करून हे करतो. तर ते 33 कोटी नाही, तर ते तायंतीस म्हणजे काय? 33च आहे. पण ब्राह्मणांचं कसं आहे, सगळं काय ते एक्झॅगरेशन, अतिशोक्ती करून ते सांगत असतात, बरोबर. परंतु गाईच्या पोटामध्ये देव नसतात. ते त्यांनी तुमच्यावर काही गोष्टी लादलेल्या आहेत. तर हा अपभ्रंश मी तुम्हाला फक्त सांगितलेला. एक तर देवलोक तुमच्या परिचयाचा आहे, मला सांगायचा उद्देश. ओके. तर हे अशा प्रकारचे जे काही 31 लोक जे आहेत, तर हे अस्तित्वात आहेत. त्यामध्ये आपण मनुष्य लोकामध्ये आहोत. आपण जन्म कशामध्ये घेतलेला आहे? मनुष्य लोकामध्ये, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये घेतलेला. ह्या मनुष्य लोकामध्ये घेतलेलं म्हणजे त्यालाच कामलोक पण म्हणतात. यालाच काय म्हणतात? आता हे 31 लोकाला 3 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक कामलोक, दुसरा रूप ब्रह्मलोक आणि तिसरा अरूप ब्रह्मलोक, बरोबर. याच्याच बरोबर आणखी 3 लोक जे आहेत वेगळे नाही, यालाच डिवाइड केलेलं आहे. असं पण म्हणतात ओकास लोक. म्हणजेच काय? हे पूर्ण जे काही पोकळी जी आहे ना, ही पोकळी सुद्धा एक काय आहे? क्षेत्र आहे, ओकास लोक. आणि त्यामध्ये राहणारे जे काही सत्व जे आहेत, सत्व म्हणजे काय? प्राणी वगैरे, ते सुद्धा काय आहेत? ते सुद्धा लोकच आहेत. त्यालाही काय म्हणतात? सत्य लोक म्हणतात, बरोबर. बोधिसत्व म्हणतो ना आपण, म्हणजे बोधिसत्व त्यातला हा सत्य. तर सत्व लोक. आणि त्यानंतर त्याबरोबर जे संस्कार झालेले असतात त्या प्राण्यांवरती, तर तोही एक लोक म्हटलं जातं. त्याला म्हणतात संस्कार लोक. म्हणजे लोक जे आहे त्याची विभागणी जी आहे भगवान बुद्धांनी अशा प्रकारे केलेली आहे. तर आपल्या ह्या मनुष्य लोकाला काय म्हणतात? आणखी दुसरं काय नाव आहे? मनुष्य लोकाला आणखी दुसरं काय नाव आहे? इहलोक. ऐकलं असेल तुम्ही नाव, इहलोक म्हणतात ना. ह्या इहलोकामध्ये काय? सगळं दुःखच दुःख आहे, दुसरं काय नाहीच आहे. तर अशा प्रकारे हा एक काय भाग झाला? हा बाह्य भाग झाला. हे बाह्य भाग झाला. परंतु अशा प्रकारचे 31 लोक जे आहे, हे 31 लोक आपल्या आतमध्ये पण आहेत, साधनेच्या क्षेत्रामध्ये पण आहेत. म्हणजे ह्या 31 लोकांमध्ये जी काही चित्ताची अवस्थेचा अनुभव येत असतो त्या प्राण्यांना, त्या प्रकारचा अनुभव आपल्याला मनुष्य लोकांना आपल्या शरीरामध्ये पण येत असतो. याचा अनुभव
जे विपश्यना केलेले जे लोक आहेत ना त्यांना चांगल्यापैकी कळू शकतो. आलं लक्षात. तर अशा प्रकारे नाम व रूप याच्या पूर्ण क्षेत्राला काय म्हटलेलं आहे? लोक म्हटलेलं आहे. आणि दुसरं नाम व रूपाचे चेतसिक आणि भौतिक म्हणजे मन आणि शरीर याचा जो भौतिक प्रपंच आहे, जो आपल्या मनाच्या द्वारे आपण जे काही ॲक्शन करत असतो, जे काही कर्म करत असतो, त्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे? लोक म्हटलेलं आहे. तर हे 31 प्रकारचे जे लोक जे आहेत हे भगवान बुद्धांनी चांगल्या प्रकारे जाणलेत. आलं लक्षात. समजून घेतले, त्याचा साक्षात्कार केला. भगवान बुद्धांनी त्याचा साक्षात्कार केला. म्हणून आपण भगवान बुद्धांना काय म्हणतो? लोकविदू म्हणतो. काय म्हणतो? लोकविदू. आता विदू म्हणजे काय? विद्वान. विदू म्हणजे काय? विद्वान. आता लोकविदू हे कशामध्ये म्हणतो आपण? कोणत्या गाथेमध्ये म्हणतो भगवान बुद्धांना? बुद्धवंदनेमध्ये म्हणतो, आहे की नाही? इतिपि सो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, पुढे काय? विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू म्हणतो की नाही? लोकविदू म्हणतो. हे का म्हणतो? कारण भगवान बुद्धांनी हे 31 प्रकारचे लोक जे आहेत हे स्वतः जाणले, त्याचा साक्षात्कार केला आणि त्यांनी ते आपल्याला समजूनही सांगितलेत. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? लोकविदू म्हणतो. बरोबर. तर अशा प्रकारे हा जो लोक जो आहे, हा शब्द मी काय म्हणतोय? यमलोक आणि देवलोक हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतोय. बरोबर. आता यामध्ये हा जो यमलोक जो आहे हा कशामध्ये आहे? अपाय गतीमध्ये आहे. म्हणजे काय? निरय म्हणजे नरक वगैरे जो काही आपण म्हणतो ना आपल्या साध्या भाषेमध्ये, त्यामध्ये आहे. म्हणजे मृत्यूशी संबंधित हा क्षेत्र आहे. आलं लक्षात. मृत्यूशी संबंधित हे क्षेत्र आहे. तर अशा प्रकारे हा जो सदेवक, देव म्हणजे काय? देव शब्दाची व्याख्या काय? कशाला म्हणायचं देव? देव कशाला म्हणायचं? की हां, सत्पुरुष, चांगला व्यक्ती, चांगला व्यक्ती किंवा सत्पुरुष. आणखी कोणाचं काही? सदाचारी. अजून सांगता येईल? हां, समथिंग देणारा, काहीतरी देणारा म्हणजे तो देव. तुम्हाला सुख देतो ना तो, म्हणजे तुम्हाला तो देव. ओके, असं म्हणू शकतो आपण. परंतु देव ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? हा दिब्बती ह्या शब्दावरनं तयार झालेला हा देव शब्द आहे. दिब्ब म्हणजे काय? दिव्य. आलं लक्षात. आणि हे जे देव लोकामधले जे काही लोक जे असतात ना, यांना दिव्य प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त झालेल्या असतात. अभिज्ञा म्हणजे काय? उच्च प्रकारचे ज्ञान त्यांना प्राप्त झालेले असतात. असे हे देव लोक असतात. आता तुम्ही म्हणाल की आतापर्यंत आपल्या मनामध्ये देव म्हटलं की छान मुकुट, छान छान दिसणारा, म्हणजे भरपूर अलंकार घातलेले, जे काही आपल्याला टी व्हीवरती किंवा ब्राह्मणांनी जे काही आपल्यासमोर एक प्रतिमा तयार केलेली आहे त्यालाच आपण देव म्हणत होतो. आता आपल्याला बुद्ध तत्त्वज्ञानातले देव हे आपल्याला अजिबात माहीत नाही. परंतु बुद्धांच्या सेवेसाठी देवलोकसुद्धा उपस्थित असायचे. याचं वर्णन बाबासाहेबांच्याही पुस्तकामध्ये आहे, बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये आहे. बाबासाहेबांनी पण देव काही नाकारले नाही. नाकारले का देव? जर नाकारले असते तर त्यांच्या बुद्ध आणि हिज धम्म पुस्तकामध्ये त्यांनी देव शब्द टाकला असता का? किंवा त्याच्यामध्ये लिहिलं असतं की मी देव मानत नाही. मानतात का बाबासाहेब? मानतात देव? नाकारलेत का? काय केलंय बाबासाहेबांनी? सगळे संभ्रमावस्था तरी ना, काय सांगावं, काय बोलावं? हां, त्या पद्धतीने मानले देव. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलं. काय सांगितलं? काय? असं म्हटलंच नाही बाबासाहेब. मी देव मानणार नाही असं कधी म्हटलेच नाही. हां, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. मी मानव निर्मित ब्राह्मणांनी निर्माण केलेले गौरी शंकर काय जे काही आहे त्यांना मी देव मानणार नाही. मी देव मानणार नाही असं बाबासाहेब म्हटलेलं नाही. हां,
तर हे जे मानवनिर्मित जे देव आहेत